मंडळी, वेलकम टू फूडी ट्रॅव्हलर. आणि पटायामध्ये आज आहे आमचा दुसरा दिवस. वेलकम टू थायलंड सिरीज. आय होप तुम्ही मागचे सगळे व्हिडिओज बघितले असतील. आणि आता आम्ही चाललो आहे अल्काझार शोला, पण त्याच्या आधी टर्मिनल 21 मॉलच्या तिथे जाऊन आधी आम्ही काहीतरी खायचं प्यायचं असं म्हणतो आहे. आणि मला आर्यासाठी थोडंसं जॅकेट्स वगैरे पण घ्यायची, कारण की तिचे खूप छान जॅकेट जे तुम्ही इंडियातून आणलेलं ते तिनं हरवलेलं आहे. सो आम्ही युनिक्लोमध्ये गेलो आणि खूप मस्त असं तिला आम्ही जॅकेट खरेदी केलं. आणि मग तिथेच अर्थात थोडंसं खावं प्यावं म्हणून बाहेर आलो. पण तिथे वेगवेगळे पदार्थ होते खाण्याचे, जसं की ऑक्टोपस होते, मगरी होत्या. आणि ह्या सगळ्यातून मग आम्हाला फक्त ज्यूसच दिसले म्हणजे पिण्यासाठी. तर मग आम्ही तेच घेतले आणि मँगोज थोडेसे खायला घेतले ॲज अ व्हेजिटेरियन. तर ही बघा मगर कशा पद्धतीनं इथं त्यांनी ठेवलेली आहे. आणि स्मॉल साईज, मिडियम साईज आणि लार्ज साईज अशा पद्धतीने ग्रिल करून जे मगरीचं जे असतं म्हणूयात आपण फ्लॅश, ते विकतात. आणि मग तिथे काही स्ट्रीट शॉपिंग पण होतं त्या मॉलच्या बाहेरच. मग ते पण आम्ही थोडंसं शॉपिंग केलं, सो दॅट की थोडेफार गिफ्ट मला द्यायला होतील अशा पद्धतीने मला तिथे शॉपिंग करायचं होतं. दिस ब्युटिफुल पटाया बीच, इतका छान आहे ना पटाया बीच. व्हेरी क्लीन सिरीन असा हा बीच आहे. आणि मग आम्ही अल्काझार शोला पोहोचलो. ऑनलाईनच अल्काझार शोचं जे आहे ते बुकिंग केलेलं. तर ऑल्दो आम्ही लवकर आलो आहे, जवळपास अर्धा एक तास आम्ही लवकर आलेलो आहे. तर आता आम्ही इथे काहीतरी खातो आणि मग जातो. बाय द वे अल्काझार शो कसा आहे, तिथे कशी मजा येते ते सगळं मी तुम्हाला दाखवेन. हाय. तर हे असं आहे. आता इथे मुंबई मसाला म्हणून असं काहीतरी दिसतंय आम्हाला. तर तिथे काय खायला मिळतं. तर इथे बाहेरच खूप सारे मसाज सेंटर पण आहेत. जर तुम्ही थकून आला असेल तर इथे मसाज घेऊ शकता. फक्त सीधा ऑथेंटिसिटी. आणि नंतर असं लक्षात आलं की तिथे तुम्ही शूट करू शकत नाही. कसा वाटला? छान होता. गुड मॉर्निंग टू द न्यू डे. तर आज आहे डे 6 आमचा थायलंडमधला. आणि येस, ऑफकोर्स खूप मजा येते. आता कालचं तर संध्याकाळी आम्ही आल्यानंतर जेवायला गेलो, त्याच्यामुळे काय मी काही व्लॉग नाही केला. बट येस, हा व्ह्यू बघा, सो अमेझिंग. किती छान वाटत आहे. रेडी फॉर द ब्रेकफास्ट. बघूया ब्रेकफास्टला काय आहे. काल इतकं काय छान छान होतं की मी तिथे शूट करायचंच विसरून गेले. खा की तेवढं, मग अजून आहे. ब्रेकफास्ट इथला दुसित थानीचा इंटरनॅशनल ब्रेकफास्ट स्टँडर्ड्स, सगळ्या प्रकारचे सगळ्या कॉन्टिनेंटमधले सगळे पदार्थ त्यांनी ठेवलेले आहेत. त्यांनी बिलीव्ह की उपीट पण होतं मस्त. उपीट, पोहे, मेदूवडा, चटणी आणि सांबारची टेस्ट तर ऑसम होती. भारतात सुद्धा एवढं छान सांबार आम्ही खाल्लेलं नव्हतं. इनफॅक्ट इन साऊथ इंडिया ऑल्सो. त्यामुळे सगळ्या कॉन्टिनेंटचं टेस्ट केलं. व्हेजिटेरियन. म्हणजे तुझा एक्सपिरियन्स सांगा तिथे काय, तू काय म्हणत होतास मगाशी? इंडियन फूड हे इंडियाच्या बाहेरच चांगलं होतं. कारण की आम्ही दुबईत पण ते एक्सपिरियन्स केलं की दुबईतलं पण फूड जे इंडियन होतं ते इंडियात एवढं छान फूड आम्ही कधीच खाल्लं नव्हतं. सगळं जी क्वालिटी असते ती एकदम एक्सपोर्टेड येते ना इथे सगळे, त्यामुळे एक्सपोर्ट क्वालिटीचं फूड तुम्ही खाता बाहेर. चला मी तुम्हाला लुक दाखवते की कसा आहे ब्रेकफास्ट. सो तिथे छान आहे, असं मोठं 100 टेबलचं आहे. हे आहे तसं वेगवेगळ्या प्रकारचं लो फॅट मिल्क. सुशी पण आहे. तर इथे हे फ्रूट काउंटर वगैरे पण आहे. अशा प्रकारे आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. थोड्या वेळात आम्ही इथून चेकआउट सुद्धा करणार आहोत. आणि आयलाइनर माझ्याकडनं असं लागलेलं आहे चुकून. एनिवेज, तर आता इथे छान प्रॉपर्टीच्या आतच एक वॉटरफॉल आहे, तो मला दाखवते. आणि इथे हे सगळं मेदूवडा, सांबार वगैरे वगैरे. Swell up like the ocean. It feels like I could drown in
you just gotta be fearless. You just gotta be fearless. तर आम्ही आता हॉटेलमधून चेकआउट केलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे सँक्च्युरी ऑफ ट्रुथला, जे की वुडन टेम्पल आहे, वुडन कॅसल आहे पटायातलं, थायलंडमधलं वर्ल्ड्स बिगेस्ट वुडन कॅसल आहे की ज्याच्यामध्ये एक पण खिळा नाहीये असं म्हटलं जातं. आता बघूयात तिथे जाऊन ऍक्च्युली की कसं कसं काय काय, तर मॉडेस्ट आउटफिट असणं गरजेचं आहे तुमचं. आणि येस, तर आता जाऊन बघूयात की काय काय आहे तिथे. पटायातले रोड्स आणि जे की मला खूप आवडलेत, मस्त वाटतंय इथे खूप. आदित्य, तुला आवडलं का पटाया? पटाया आवडला मला मोर दॅन बँकॉक. ओके, माय फेवरेट लिस्ट. जर तुला परत थायलंडला यायला मिळालं तर तू कुठे येशील? का फुकेतला जाशील? मग ते बघायचं फुकेत, बाली, कराबी. कारण तिथे बीच हे जास्त. फुकेत कराबी हे राहिलं. आता फुकेत क्राबी करू नेक्स्ट टाइम आम्ही, हो की नाही? हो की नाही? म्हणजे आदित्य त्याचा तो करेल आणि मी माझं मी करेल. चला आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहे, तिकीट काढूयात. तिथे गेल्यानंतर आम्हाला असं कळालं की वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये शो असतात. आमचं बुकिंग होतं इंग्लिश शोचं, तर तिथले त्या लँग्वेजमधले जे तुम्हाला गाईड्स असतात तर ते मिळतात आणि ते तुम्हाला तिथली हिस्ट्री, तिथं काय काय आहे ते समजावून सांगतात. इथे ना हेल्मेट घालणं कंपल्सरी आहे, जे की तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी मिळतात. तर ही आहे आमची इन्स्ट्रक्टर गाईड एव्हरीथिंग. Okay, so right now, I would like everyone to follow me first. Huh? Can we go? Okay, everyone, wait a moment, please. Because another tree is over there. Okay. All right. So first of all, we will across the place. तर तिथे ना अशा पद्धतीने अजूनही काम सुरू आहे. तुम्ही सुद्धा हँड्स ऑन ॲक्टिव्हिटी इथे करू शकता. आता बघूयात हे वुडन कॅसल कसं आहे. खरंच हा एकदा तरी आयुष्यात अनुभव घ्यावाच, अशा पद्धतीचा हा जो आहे तो कॅसल आहे तेच. आणि तिथे शेजारीच समुद्र आहे, त्याच्यामुळे इतकं छान वाटतं ना, इथे वेगळ्याच दुनियेत आपण ट्रान्सफर केल्यासारखं वाटतं पूर्णपणे. For up that stage, return to the sculptor of the elder is sharing the property equally by his children and explain the lesson to avoid misunderstanding and आय एम प्राऊड ऑफ माय इंडिया. ठीक आहे, बट स्टील जे रियालिटी आहे ती रियालिटी आहे ना. आमच्या पटायाच्या हॉटेल, ओके मी सांगते, आमच्या पटायाच्या हॉटेलचं जे मी रिसॉर्ट बुक केलं होतं त्याचं नाव होतं दुसित थानी. ओके, सो इंडियन व्हर्जन वेन वी आर कमिंग बॅक टू इंडिया इट विल बी दूषित घाणी. म्हणजे खूपच एक किंवा आपला इंडियाचा खराब झाला असं आमचं म्हणणं आहे. याच्यामध्ये अर्थातच काही कमेंट करायची नाही आम्हाला कशाबद्दल, बट हा दॅट इज द फॅक्ट. आय स्टील लव्ह माय इंडिया. लव माय इंडिया, ये मेरा इंडिया. जैसा है वैसा है, मैं अपना है. त्यांनी कसं मंडळी, फायनली मला मँगो स्टिकी राईस खायला मिळाला आणि इतक्या दिवसांच्या ट्रिपमध्ये मी पहिल्यांदाच ट्राय करणार होते आणि इट वॉज सो ऑसम की हा खाण्यासाठी मी परत थायलंडला जाऊ शकते. सो सँक्च्युरी ऑफ ट्रूथच्या तिथेच अतिशय सिरीन अशा वातावरणात ना मस्त आम्ही मँगो स्टिकी राईस खाल्ला, थाई वाईब्स एन्जॉय केल्या, थोडासा कोका कोला पिला आणि खूप मस्त अशा गप्पा पण मारल्या. swell up like the ocean. It feels like I could drown in my tears. Everything's overflowing. Scared that I won't get it right, get it right. My nerves are working overtime, overtime. Tell myself to calm down.
आलो सँक्च्युरी ऑफ ट्रूथवरून परत. त्याच्यानंतर आम्ही छानपैकी इंडियन लंच केला, जे आमचं फेवरेट ठिकाण होतं इंडिया गेट. तिथे आम्ही खूप छान असं जेवण केलं. ओके, तर आम्ही थोडीफार शॉपिंग केली, बाकीच्यांसाठी मला गिफ्ट्स घ्यायचे होते तर ते पण घेतले. आणि आता आम्ही चाललोय परत बँकॉकला आणि तिथे एक रात्रीचा स्टे आहे आमचा परत. आणि उद्या सकाळी बॅक टू इंडिया असं फ्लाईटचं शेड्यूल आहे. तर येस, सेइंग बाय बाय टू दिस ब्युटिफुल पटाया. इतकं अमेझिंग असेल पटाया असं वाटलं नव्हतं. पटायाला खूप अंडर एस्टिमेट केलं आम्ही असं वाटतंय, बिकॉज पटायामध्ये अजून जर दिवस मिळाले असते तर खूप बरं झालं असतं. इट इज बँकॉकमधला पण एक्सपिरियन्स खूप छान होता ऑफकोर्स, पण पटाया जास्त छान आहे. मला पटाया जास्त आवडलं बँकॉकपेक्षा ऑनेस्टली. तर चला आपण भेटूया बँकॉकमध्ये. सकाळचे 5 आणि आम्ही 5 नाही 4:45 आणि आम्ही चाललो बँकॉक एअरपोर्ट. पैसे घेतोस ना? येस, विथ लॉट्स ऑफ मेमरीज वी केम बॅक टू मुंबई फ्रॉम बँकॉक आणि सेफली वी लँडेड. खूप मस्त मजा आली या थायलंड ट्रिपमध्ये, माझ्या बड्डे ट्रिपमध्ये. तुम्हाला कशी वाटली ही पूर्ण सिरीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अदर व्हिडिओज बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, आय बटनमध्ये देते, नक्की जाऊन चेक करा.